Audio Jungle. Audio Jungle. ख्याती सर्वदूर पसरलेली आहे आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित झालेले आहे. मी पुनश्च त्यांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते म्हणजे माननीय ॲडव्होकेट सतीशजी गोरडे सर 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर आजच्या महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर कैलासवासी स्वर्गीय प्राध्यापक नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने 8व्या पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळ्यानिमित्त पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित व्यासपीठावर आदरणीय देशमुख सर, वळसे पाटील सर, माझ्या वडिलांबरोबर काम केलेले माननीय अरुणजी बोराडे सर, प्राचार्य भोसले सर, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सदाफुले मामा, संतोषजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करतो. पद्मश्री नामदेवराव ढसाळ आपण बसलो यापासून एक 7 किलोमीटर पूर कनेरसरपूर या छोट्या गावातले. या गावाचं वैशिष्ट्य कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा कनेरसर गावचे सुपुत्र, ज्यांनी कामगार क्षेत्रामध्ये क्रांती केली आणि आपल्याला नुकतंच चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून रिटायर झालेले, निवृत्त झालेले जस्टिस धनंजय राव असतील किंवा त्यांचे वडील असतील, ते सुद्धा कनेरसरचे. असं हे कनेरसर पूर गाव. नामदेवरावांनी प्रामुख्याने या भागामध्ये, माझे वडील वापगावला शिक्षण संस्थेमध्ये 81 साली होते आणि वंचित घटकासाठी इकडं आपल्या खेड तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातली मुलं असतील गरीब, यांच्यासाठी त्यांनी वसतिगृह तिथं चालू केलं आणि त्यांना प्रामुख्यानं नामदेवरावांनी खूप मदत केली. नामदेवराव नेहमी वापगाव, कनेरसर, वरुडे, आमचं गोसाशी असेल, वाकळवाडी असेल, वर्षात 1-2 वेळा चक्रा व्हायच्या त्यांच्या आणि या भागातल्या समस्या सुद्धा समजून घ्यायचे. नामदेवरावांचं खूप मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये कार्य होतं आणि त्यांची कार्याची पावती म्हणून आपण त्यांच्या दरवर्षी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतो. संतोषराव आणि त्यांचे सर्व सहकारी, कोळे गुरुजी असतील किंवा सर्व साहित्य परिषदेची मंडळी असतील, यांनी ठरवलं आम्ही पहिला त्यांच्याच गावात कार्यक्रम 2 वर्ष घेतला आणि नंतर या इकडे चालू केला. तर आम्ही महाराष्ट्र शासनाला सर्व साहित्य परिषद आणि आम्ही विनंती केली. विनोदजी तावडे साहेब तेव्हा सांस्कृतिक मंत्री होते आणि 50 लाखाचा फंड सुद्धा मंजूर झाला आणि एक भव्य स्मारक नामदेवरावांचं पूरमध्ये व्हावं. परंतु नंतरच्या काळामध्ये काही राजकीय याच्यामुळे त्याला खंड पडला. परंतु आता नुकतंच आम्ही मागच्या महिन्यामध्ये आशिष शेलारजी यांच्याकडे ते खातं आहे आणि त्यांना पुन्हा विनंती केली आणि नामदेवरावांचं स्मारक आपल्या कनेरसर पूर या भागामध्ये एक चांगल्या प्रकारे व्हावं. दर्जेदार साहित्यिक या ठिकाणी व्हावेत. हुतात्मा राजगुरूंच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. त्यामुळं साहित्य क्षेत्रामध्ये आबळा एवढा माणूस या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि त्यांचं सुद्धा कार्य पुढे चालू राहावं या दृष्टीने साहित्य परिषद आणि ग्रंथालय आम्ही प्रयत्न करत आहोत. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.